कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी आता पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ कागल हातकणंगले म्हणजेच मॅकच्या संचालक मंडळाची 12वी सभा नुकतीच पार पडली। सन 2025-26 या वर्षासाठी अध्यक्षपदी मोहन कुशिरे यांची निवड झाली। उपाध्यक्षपदी विठ्ठल पाटील, सचिवपदी सुरेश क्षीरसागर आणि खजानीसपदी अमृतराव यादव यांची फेरनिवड करण्यात आली। नूतन अध्यक्ष कुशिरे यांनी उद्योजक आणि कामगार यांच्या हितासाठी यापुढेही विविध उपक्रम राबवण्याची ग्वाही दिली। तसंच संस्थेची वास्तू उभारणे, कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी प्रयत्नशील राहू असं नमूद केलं। यावेळी मॅकचे संचालक अशोक दुधाणे, संजय जोशी, संजय पेंडसे, हरिश्चंद्र धोत्रे, यशवंत पाटील, मुबारक शेख, अनिल जाधव, भावेश पटेल, कुमार पाटील, शंतनू गायकवाड उपस्थित होते। अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीनं विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात। तर सन 2026 सालासाठी दिनदर्शिका प्रकाशित करण्यात येत आहे। या दिनदर्शिकेच्या पाठीमागील प्रत्येक पानावर जिल्ह्यातील ग्रामदैवत, मंदिराचा इतिहास आणि धार्मिक रूढी परंपरा यांची माहिती देण्यात आली आहे। पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आशिष दामले यांच्या उपस्थितीमध्ये 24 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता दिनदर्शिका प्रकाशनाचा कार्यक्रम होणार आहे। त्यानंतर दशावतारी नाटकाचं सादरीकरण होईल। पत्रकार परिषदेला रेणू खानोलकर, प्रमोदिनी हर्डीकर, प्रकाश पत्की, सचिन जिल्हेदार, आनंद जोशी, आशिष आमटे उपस्थित होते। इचलकरंजीतील स्टेशन मार्गावरील वाजपेयी चौकात गुरुवारी अपघात झाला। चालकाचा ताबा सुटल्यानं आलिशान गाडी रस्ता दुभाजकावर आदळली। त्यानंतर पुढे ती गाडी झाडावर आदळल्यानं चालक जखमी झाला। नेहमीच वर्दळ असलेल्या मुख्य रस्त्यावर अपघात झाल्यानंतर बघ्यांची मोठी गर्दी जमली। नागरिकांनी जखमी चालकाला आयजीएम रुग्णालयात दाखल केलं। या अपघातात त्या आलिशान गाडीचं मोठं नुकसान झालंय। दरम्यान रस्त्यावरील खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाल्याची चर्चा इचलकरंजीत सुरू होती। 16 ऑक्टोबर 1846 रोजी विल्यम टी.जी. मार्टिन यांनी डायथिल इथर भूल देण्याचं पहिलं यशस्वी प्रात्यक्षिक दाखवलं। या शोधामुळे वेदनारहित शस्त्रक्रिया करणं शक्य झालं। त्यामुळे दरवर्षी 16 ऑक्टोबर हा दिवस जागतिक भूलशास्त्र दिन म्हणून ओळखला जातो। सोसायटी ऑफ अनेस्थेसिया या संस्थेच्या वतीनं जागतिक भूल दिनाच्या निमित्तानं शिवाजी विद्यापीठात पथनाट्याचं सादरीकरण झालं। एखाद्या व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी जीवन संजीवनीचा उपयोग कसा करता येतो याची प्रात्यक्षिकं सादर केली। तसंच भूलशास्त्राविषयी समज गैरसमज याविषयी माहिती देण्यात आली। यावेळी भूलशास्त्र संघटनेच्या अध्यक्षा डॉक्टर आरती जाधव, डॉक्टर प्रवीण चव्हाण, डॉक्टर आशिष नलावडे, डॉक्टर भारत ठकार, डॉक्टर किरण भिंगारडे, डॉक्टर जयंत पाटील, डॉक्टर विनायक माळी, डॉक्टर शिवाजी जाधव यांच्यासह भूलशास्त्र संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। वाचन प्रेरणा दिनानिमित्त कोल्हापुरातील नूतन मराठी विद्यामंदिरच्या 40 विद्यार्थ्यांनी अक्षरदालनला भेट दिली। विविध लेखकांची पुस्तकं, ग्रंथ, दिवाळी अंक तसंच कोल्हापूर जिल्ह्यातील साहित्यकांच्या ग्रंथसंपदेची माहिती रवींद्रनाथ जोशी यांनी दिली। याचवेळी अक्षरदालनच्या वतीनं सुनील समडोळीकर, संजय मोरे यांच्यासह वृत्तपत्र विक्रेत्यांचा सत्कार करण्यात आला। एपीजे अब्दुल कलाम यांनी सुरुवातीच्या काळात वृत्तपत्र विक्रेता म्हणून काम केल्याचं सांगत कलाम यांच्या जीवन प्रवासाची माहिती पत्रकार समीर देशपांडे यांनी दिली। डॉक्टर अब्दुल कलाम यांनी कष्ट, अभ्यास आणि जिद्दीच्या जोरावर सर्वोच्च शिखर गाठलं। डॉक्टर कलाम यांच्यापासून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी वाटचाल करावी असं आवाहन देशपांडे यांनी केलं। यावेळी संजीवनी देशपांडे आणि एकता सोळंकी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। कळंबा मध्यवर्ती कारागृहातील बंदीजनांनी बनवलेल्या विविध वस्तूंचं प्रदर्शन सुरू झालंय। जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचा प्रारंभ झाला। कळंबा कारागृहाबाहेरील चौकातील इमारतीत सुरू झालेले हे प्रदर्शन बघण्यासारखं आहे। सागवानी फर्निचर, देवघर शोभेच्या वस्तू, आकाशकंदील, कपडे, रुमाल, टॉवेल, बेडशीट, चादरी यासह अंबाबाईच्या प्रसादाचा लाडू आणि अन्य जीवनावश्यक वस्तू या प्रदर्शनामध्ये मांडल्या आहेत। या वस्तूंच्या विक्रीतून बंदीजनांना खऱ्या अर्थानं आत्मनिर्भर बनण्याचा प्रयत्न होतोय। त्यामुळे या प्रदर्शनाला जास्तीत जास्त नागरिकांनी भेट द्यावी असं आवाहन करण्यात आले। उद्घाटन कार्यक्रमाला कारागृहाचे अधीक्षक NG सावंत यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते।